नमस्कार. आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर आदिती पाटील. डॉक्टर आदिती पाटील या ठाणे शहरातील डेंटिस्ट म्हणून त्या काम करत आहेत आणि या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्याचं काम देखील त्या करत आहेत. डॉक्टर आदिती पाटील यांनी नुकतंच स्वतःचं एक अत्याधुनिक अशा प्रकारचं क्लिनिक ठाणे शहरातील नौपाडा परिसरामध्ये सुरू केलेलं आहे आणि आज या निमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहोत की डेंटिस्ट्री हा जी संपूर्ण स्ट्रीम आहे याच्यामध्ये आज काय बदल घडत चाललेले आहेत, काय अत्याधुनिकता येत चाललेली आहे, या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर आदिती पाटील यांनी 2012 साली आपलं डेंटिस्ट शिक्षण कंप्लीट केलं. त्यानंतर त्यांनी या क्षेत्रातलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि स्वीडनमध्ये जाऊन त्यांनी 1 वर्षाची फेलोशिप केलेली आहे. डॉक्टर आदिती पाटील, सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न तुम्हाला की मौखिक आरोग्य अर्थात ओरल हायजीन, ओरल हेल्थ याला आज किती महत्त्व प्राप्त झालेलं आहे, काय सांगाल? सो सगळ्यात पहिले मला सांगायला आवडेल की हे बऱ्याच जणांना माहिती आहे किंवा 80% जणांना नाही माहिती आहे दॅट माउथ इज द मिरर ऑफ युअर बॉडीज हेल्थ. कारण आपण जे काही खातो त्याची पचनक्रिया ही तोंडात सुरू होते. जे आपण चावतो त्यानंतर डायजेशन हे बरोबर होतं. सो ऑटोमॅटिकली जर आपले दात व्यवस्थित नसतील, फंक्शन जर व्यवस्थित नाही झालं तर यू विल हॅव प्रॉब्लेम्स ऑफ युअर इंटेस्टाईन ऑर डिफरंट थिंग्स सच ॲज ॲसिडिटी, रिगर्जिटेशन. त्यामुळे फंक्शन आणि तोंडाचे आरोग्य हे खूपच इम्पॉर्टंट आहे. नक्कीच तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. माझा या अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की डेंटिस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत चाललेले आहेत, ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स येत चाललेल्या आहेत. काय नेमके याच्यात बदल घडत आहेत, काय सांगाल? सो ॲडव्हान्सेस भरपूर आलेले आहेत आणि ते आम्ही सगळेजणच इन्कॉर्पोरेट करतो. फॉर एक्झाम्पल आता स्माईल डिझायनिंग आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सवरती इतका भर पडतो आहे, पण त्याचबरोबर प्रिन्सिपली फंक्शन ऑफ द टीथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याचा अर्थ काय होतो की फुल माउथ रिहॅबिलिटेशन जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण खाण्यापासून ते फंक्शन म्हणजे चावण्यापासून तुमच्या टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंटची स्टेबिलिटी बघतो आणि त्याचबरोबर तुमचं दिसणं, एस्थेटिक्स आणि स्माईल डिझाईन हेही केलं जातं. सो इट्स ऑल वन कम्प्लीट ट्रीटमेंट फॉर ऑल द डेंटल नीड. कुठलाही पेशंट ज्यावेळेस पूर्वी असं असायचं की दात दुखायला लागला, दात ठणकायला लागला की मग आपण डेंटिस्टची आपल्याला आठवण यायची, पण आता पेशंटच्या सुद्धा गरजा बदललेल्या आहेत. ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? एकंदरीतच तुम्हाला काय जाणवतं आहे? सो सगळ्यात पहिले पेशंट येतात तर बरेच जण हे ॲप्रिहेन्सिव्ह असतात, घाबरलेले असतात. पण भीती कशाची असते? ती म्हणजे पेनची. सो मेन इम्पॉर्टंट थिंग आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये हा प्रयत्न करतो दॅट वी गो फॉर पेनलेस ट्रीटमेंट्स. ह्याचा अर्थ काय आहे? सगळ्यात पहिले जेव्हा पेशंट येतात तेव्हा आम्ही कन्सल्टेशनमध्ये त्यांना थोडंसं रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना समजवतो की तुमचे ट्रीटमेंट स्टेप्स काय असतील. वेन दे आर अवेअर की काय होणार आहे किंवा काय लागणार आहे, ऑटोमॅटिकली तिकडे थोडा स्ट्रेस कमी होतो. तिथून पुढे पेनलेस ट्रीटमेंटसाठी आपण ॲनेस्थेटिक स्प्रेज, जेल्स वापरून त्यांच्या ट्रीटमेंट्सच्या वेळेला त्यांना एकदम विदाऊट पेन ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो और मिनिमल पेन ॲट द व्हेरी लिस्ट. सो दॅट इज वॉट द पेशंट्स एक्सपेक्टेशन इज दॅट ट्रीटमेंट शुड बी पेन फ्री. डेंटिस्ट्रीमध्ये नवनवीन बदल घडत आहेत, अनेक ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स येत आहेत. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आहे? काय बदल होत आहेत? पेशंट्सची काय मानसिकता बदलत चाललेली आहे, त्यांच्या काय गरजा बदलत चाललेल्या आहेत, काय सांगाल? सगळ्यात प्रथम मला हे सांगायला आवडेल दॅट आय हॅव बीन व्हेरी लकी किंवा की मला खूप चांगले मेंटर्स मिळालेत ज्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट करू शकले. म्हणजे ज्या फेलोशिप मी केली डॉक्टर रमेश चौधरींच्या अंडर आणि मी स्वीडनला गेले, तिकडे डॉक्टर मॅट्स विकस्ट्रॉम अशा सगळ्या नामांकित डेंटिस्ट्स इंटरनॅशनली त्या सगळ्यांकडनं शिकून आय हॅव बीन एबल टू रिअली इन्कॉर्पोरेट दोज थिंग्स इन माय प्रॅक्टिस. नंतर इथे डॉक्टर अजित शाळेग्राम वगैरे अशा सगळ्या डॉक्टर्समुळे, त्यांच्या मेंटरिंगमुळे आज मी चांगली प्रॅक्टिस करू शकते. सो बिकॉज ऑफ दॅट आय डू ट्राय टू डू ॲज मच एज डू माय बेस्ट इन माय डेंटल ट्रीटमेंट. एकंदरीतच ज्या पद्धतीने तरुणांना
आज डेंटिस्ट्रीची गरज आहे. तरुण मोठ्या प्रमाणात वळत आहेत. त्यांना कॉन्फिडन्स वाढण्यासाठी पर्सनॅलिटी अधिक चांगली होण्याच्या दृष्टिकोनातून तरुण येत असतात. त्याच पद्धतीने लहान मुलांसाठी देखील तुम्ही काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आणलेले आहात, त्याविषयी सांगा. सो आताच्या ज्या खाण्याच्या पद्धती आहेत मॉडर्न टाईम्सच्या, त्यामुळे लहान मुलांना जास्त दात किडण्याचं हे जास्त झालेलं आहे. जंक फूड हे नुसते लहान मुलंच नाही तर मोठेही खातात, पण लहान मुलांचे कीड खूप रॅपिडली स्प्रेड होते. सो त्याचं हे काय स्नॅकिंग वाढलं आहे, त्यामुळे हे होतं. म्हणजे 2 मेजर जेवणांच्या मध्ये काहीतरी अरबट चरबट खाणे. गोड खायचे नाही असं नसतं. तुम्ही जर का आपल्या एज ओल्ड ट्रेडिशनप्रमाणे गेलात तर आपल्या ताटामध्ये श्रीखंड, शिरा आणि ह्या सगळ्या इत्यादी गोड पदार्थ असतात, पण ते जेवणाबरोबर. सो जेवणाबरोबर खाल्ल्याने ते कमी होतं. बट लहान मुलांना कम्फर्टेबल करायला सगळ्यात पहिल्या अपॉइंटमेंटला आमच्याकडे स्पेशलिस्ट येतात, पीडियाट्रिक डेंटिस्ट, आणि त्यांचं मॉडेलिंग केलं जातं, म्हणजे की त्यांची भीती घालवली जाते. सेकंड अपॉइंटमेंट जी असते ती पेन फ्री ट्रीटमेंट, म्हणजे साधे छोटे छोटे फिलिंग, क्लिनिंग हे इत्यादी होतात. आणि थर्ड अपॉइंटमेंट जेव्हा ते खूप कॉन्फिडंट होतात इथे यायला, त्यानंतर त्यांच्या मेजर ट्रीटमेंट सुरू केल्या जातात. सो वी टेक केअर नॉट टू रश आवर चिल्ड्रन. सध्याचा कालावधी हा कोविडचा कालावधी आहे. नॅचरली प्रत्येकजण थोडासा स्केअर्ड आहे, घाबरलेला असतो. अशा वेळेस तुम्ही स्वतःची एक SOP तयार केलेली आहे. या SOPच्या विषयी तुम्ही माहिती द्या. येस, आमची एक कंप्लीट प्रोसिजर आहे. पहिली अपॉइंटमेंट म्हणू शकता तुम्ही की मी टेलिफोनिक पेशंटशी बोलते, त्यावेळेला मला ऑटोमॅटिकली कळतं की पेशंटची चीफ कंप्लेंट म्हणजे त्यांना कुठला त्रास आहे, ती गोष्ट सगळ्यात आधी आपण रिलीव्ह करण्याचा प्रयत्न करतो. सो अपॉइंटमेंट्स ह्या फक्त त्यांना दिलेल्या वेळेत म्हणजे अपॉइंटमेंट वाईजच होतात ट्रीटमेंट्स. जेव्हा पेशंट येतात त्या 2 पेशंटच्या मध्ये 20 मिनिट्सचा माझ्याकडे टर्नओव्हर टाईम असतो. त्याच्यामध्ये आमचं कंप्लीट डिसइन्फेक्शन होतं पूर्ण क्लिनिकचं. सगळ्या गोष्टीत मोस्ट ऑफ द आम्ही डिस्पोजेबल गोष्टीच वापरतो. स्टेरिलायझेशन अगदी अचूक स्टेरिलायझेशन केलेलं असतं दररोज सकाळी आणि संध्याकाळी. अँड वी यूज स्टेरिलायझेशन पाउचेस. सो प्रत्येक पेशंटसमोर त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स हे नव्याने उघडले जातात. 2 गोष्टी अजून म्हणजे की वी डू फ्युमिगेशन, म्हणजे रात्री फ्युमिगेशन करतो आम्ही क्लिनिकचं वन्स इन फ्यू डेज. सो ट्राईंग टू मेक दिस एन्व्हायरमेंट क्लीन अँड सेफ फॉर द पेशंट ॲज वेल एज फॉर मी. नुकतंच आपण ठाण्यामध्ये क्लिनिक सुरू केलेलं आहे. नॅचरली ज्यावेळेस आपण एखादं क्लिनिक सुरू करतो त्यावेळेस जास्तीत जास्त ते ॲडव्हान्स असावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो. तुमच्या क्लिनिकमध्ये काय काय सोयी अवेलेबल आहेत त्याविषयी माहिती द्या. आपण जे काही कॅपिंग म्हणजे क्राउन्स देतो ते आपण कॅडकॅम आणि 3D प्रिंटेड क्राउन्स अँड कॅप्स देतो, आणि ही अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. म्हणजे एनी एज ग्रुपसाठी आपल्याकडे बेस्ट ऑफ बेस्ट क्राउन्स अवेलेबल आहेत. स्माईल डिझायनिंग आपण इथे करतो, जिथे लग्ना अगोदर मुलगी असो या अथवा मुलगा, त्यांना खूप सुंदर दिसायचं असतं फोटोग्राफ्समध्ये. सो त्यांच्यासाठी आपण स्माईल डिझायनिंग करतो. बट एवढंच नाही, सिनियर सिटिझन्स आहेत, त्यांचे दात पडले, त्यांना दात बसवायचे, पण त्यांच्याही अपेक्षा काही नुसतं फंक्शनसाठी नसतात. जरी कवळी केली बेसिक तरी त्यातही आपल्याला ती सुंदर करून कॅरेक्टरायझेशन करून ते त्याहून इतके छान दिसतात की जवळपास एक 5-10 वर्ष त्यांच्या चेहऱ्यावरचे कमी होतात. अशा गोष्टींवर भर देतो आपण अलॉंग विथ द फंक्शनल इम्पॉर्टन्स ऑफ डेंटिस्ट्री. एक जस्ट कुतूहल म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय हा, की लोक आता कुठल्या कुठल्या कारणांसाठी, म्हणजे आता तुम्ही ही सगळी अत्याधुनिक ट्रीटमेंट आणलेली आहे, तर लोक कुठल्या कुठल्या कारणांसाठी आता डेंटिस्टकडे येतात, काय सांगाल? सो आता लेटेस्ट म्हणजे बोटॉक्स, फिलर्स, हे सुद्धा डेंटल ट्रीटमेंट बरोबर केलं जातं. का? कारण इथले जे आपले व्रिंकल लाईन्स असतात, आपण फुल माउथ ट्रीटमेंट केली, स्माईल डिझायनिंग केलं किंवा डेंचर केलं, तरीही बाहेरच्या ज्या स्किनचे सुरकुत्या आहेत त्या काही आपल्या नुसते दात बसवून जात नाहीत. सो बोटॉक्स फिलर्स हे केलं जातं. त्याच्यानंतर देर इज समथिंग कॉल्ड ॲज मॅक्झिलोफेशियल प्रॉस्थेसिस, हे माझ्या स्पेशालिटी अंडर येतं. सो काही अनफॉर्च्युनेट पेशंट ज्यांना कॅन्सरमुळे त्यांचे नाक, डोळा, कान वगैरे इत्यादी दे आर नॉट प्रॉपर, तर वी
डू विथ प्रॉपर मेडिकल ग्रेड सिलिकॉननी आपण त्यांना प्रोस्थेसिस देतो. त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ ही बेटर होते. प्रत्येकाला कॉन्फिडन्स हवा असतो पब्लिकली वावरायला, लोकांशी बोलायला, अँड फॉर दॅट एव्हरीबडी वॉन्ट्स टू फील गुड, लुक गुड. सो वी प्रोव्हाइड ऑल ऑफ दीज ट्रीटमेंट्स एज वेल, क्वालिटी ऑफ लाईफ इन्क्रीज करण्यासाठी. हे झालं सगळं ॲडव्हान्स ट्रीटमेंट्सच्या बाबतीत. परंतु मी डेंटिस्टला कधी भेटावं, काय लक्षणं दिसली की मी लगेच डेंटिस्टकडे जायला हवं, काय सांगाल? येस, पहिली गोष्ट म्हणजे ट्रान्सपरन्सी. कारण म्हणजे डायग्नॉस्टिक म्हणजे पहिल्या वेळा जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळा आम्ही त्यांना त्यांचं डायग्नोसिस करताना इंट्राओरल कॅमेरामधून त्यांना सगळे दात त्यांचे दाखवतो त्यांच्यासमोर. सो आम्हीही तेव्हाच बघत असतो. त्यामुळे कुठे काय प्रॉब्लेम आहे किंवा किती छान आहे हे सगळं त्यांच्यासमोर होतं. सो दॅट इज 100% ट्रान्सपरन्सी ऑफ द ट्रीटमेंट प्लॅन अहेड. डिजिटल एक्सरेज तर आमच्याकडे आहेतच. त्या व्यतिरिक्त पेशंटचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत ते पहिल्या ह्याच्यातच वी डिस्कस विथ देम, आणि तिथून पुढे वी कॅन ड्रॉ अ प्रॉपर ट्रीटमेंट प्लॅन. आत्ता तुम्ही जे काही विवेचन केलेलं आहे ते निश्चितपणे, पण जर आधीच पेशंटनी म्हणजे कुठल्याही प्रकारचे दंतविकार होऊ नयेत, किंवा आपले जे परमेश्वराने दिलेलं एक अमूल्य भेट असते दात म्हणजे हे दीर्घकाळ राहावेत, यासाठी पेशंट्सनी काय काळजी घेतली पाहिजे? सो बऱ्याच वेळा आपल्या इथे दुखल्यानंतर डेंटिस्टकडे येतात, पण असेही आहेत अवेअर जे आपल्याकडे नागरिक आहेत, ते वर्षातनं एकदा नक्कीच येतात आपले दात दाखवायला. का? मला खूप आवडतं जेव्हा मी पेशंटला म्हणते की तुमचे दात ना खूप छान आहेत. सो वन्स दिस कॉन्फिडन्स बिल्ड की ओके मी वर्षातनं एकदा दाखवले, तर आय नो दॅट माय टीथ आर सेफ, कुठेही छोटी पण काळी कीड सुरू नाही झाली आहे. तर इनिशियली तुम्ही जेव्हा स्वतःला जर का घरी एव्हरी मंथ एकदा स्वतःचं तोंड उघडून बघता, तर हे बघा की कुठे काळपट तुम्हाला दिसत नाही आहे ना, कुठेही तुम्हाला थोडंसं दुखणं, सूज जे तुम्ही निग्लेक्ट करताय, किंवा सकाळी उठल्यावरती तुम्हाला असं वाटतंय की मी दमली आहे, माझी मान दुखतीये, डोकं दुखतंय. हे डोकं दुखण्याचे लक्षणं नाही आहेत. दिस इज बिकॉज तुम्ही आयदर नाईट ग्राइंडिंग करताय किंवा दिवसा दात असे क्लेंच करताय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर कधी जाणवल्या, यू शुड कम टू अ डेंटिस्ट फॉर अ चेकअप अँड गेट इट क्लिअर की काही प्रॉब्लेम आहे किंवा नाही. कुठल्या व्हॅल्यूजवर तुमचं हे सगळं क्लिनिक उभं आहे? कुठल्या व्हॅल्यूजवर हे सगळं क्लिनिक पुढे जाणार आहे, तुमची प्रॅक्टिस पुढे जाणार आहे, काय सांगाल? सो ह्यासाठी फक्त मी एकच सांगेन की ॲज मी आई आहे, बायको आहे, मुलगी आहे, आणि या सगळ्यांचा सपोर्ट जर नसता तर हे सगळं शक्य नसतं. माझे आईवडील, माझा नवरा सुमित पांडे आणि माझी मुलगी जी आत्ता 1.25 वर्षाची आहे, पण तरी त्या सगळ्यांच्या कोऑपरेशन आणि सपोर्टमुळे मी हे सगळं उभे करू शकले. सो दे आर माय बिगेस्ट सपोर्ट अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल टू दॅम फॉर दॅट. तर या होत्या डॉक्टर आदिती पाटील. नुकतंच त्यांनी ठाणे शहरात आपलं स्वतःचं डेंटल क्लिनिक सुरू केलेलं आहे आणि या क्षेत्रात अतिशय चांगल्या दर्जाची सेवा देण्याचं प्रॉमिस ते आपल्या सगळ्या पेशंट्सना करत आहेत. डॉक्टर आदिती, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.